धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन, करणे पाखंडी खंडन. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारांचं कीर्तन ऐकलं. तुकोबारांच्या कीर्तनातून छत्रपती शिवराय प्रभावित झाले आणि स्वराज्य स्थापनेपेक्षा मी संकीर्तन करून स्वतःचं आत्मउद्धारण घ्यावं ना दराखोऱ्यात जाऊन आपल्या स्वतःला समर्पित करावं अशी भावना अंतःकरणात प्रगट झाली. तेव्हा त्यांचा खिन्न झालेला चेहरा जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिला, त्या जिजाऊमातेने सोबत गेलेल्या तान्हाला विचारला, तान्हा आज शिवबाजाराचं कुठं गेली होती? त्याने सांगितलं, रंजनगौरा दर्शनाला जात असताना लोहगावला तुकोबारांचं कीर्तन ऐकलं आणि राजानेही मनोमन ठरवलं की मी आता इथून पुढे परमार्थ करणार. ती रात्र निघून गेली. सकाळी महासाहेबांनी मावळ्याला सोबत घेतला आणि देहू गाव गाठलं. देहून देऊन तुकोबारांचं दर्शन घेतलं. तुकोबारांना प्रणिपात करायला सांगितलं, महाराज आज आपल्याला प्रार्थना आहे, आपण शास्त्र सांगताय, त्याला शास्त्राकरता आपण प्रवृत्त करावं अशी आपल्याला विनंती करते. देहूला कीर्तन ऐकण्याकरता छत्रपती शिवाजीराजे गेले. तेव्हा तुकोबारांनी अभंग कीर्तनाकरता निवडला धर्माचे पालन. राजे, शास्त्र सांगणं हे जसं आमचं कर्तव्य आहे तसं शास्त्राचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे इथून पुढे धर्मरक्षणाची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. तर तुम्हाला कीर्तनकार होऊन चालणार नाही, तुम्हाला स्वराज्याचा राजा व्हावा लागेल. त्याकरता माझी आपल्याला आज्ञा आहे, आपण स्वराज्य स्थापन करावं. आम्ही आमच्याही कीर्तनातून तुमच्याकरता अनंत मावळे कसे जन्माला येतील, भगवत भक्त जन्मावे तसे देशभक्त आणि स्वराज्य भक्त जन्मावे त्याकरता आम्ही प्रयत्नशील करू. त्याकरता आपण कर्तव्याशी सन्मुख राहा, आज्ञा करतो. असा तुकोबारांनी जे अभंगाचा उपदेश केला तो हा अभंग आहे. आई, तुला किती वेळा सांगितलं मी लग्न नाही करणार म्हणून, आणि त्या मुलीशी तर नाहीच नाही. काय दादा, शूज काढायची जागा आहे का ही? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. काय कुठं? तिकडे कुठं? तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड कोण आहे ती? रूप, माझी ताई ज्ञानदा. ज्ञानदा छान आहे की. मग आमच्या माऊलींचं नाव आहे. हो, हो, तुझं काय नाव आहे? मुक्ता. मुक्ता. मुक्ता, चल. ऐका ना. हाय, माय नेम इज नागेश. रामकृष्ण. मला जरा तुमची मदत पाहिजे होती. अहो, खरंच मदत पाहिजे. बोला. मला आधी प्रॉमिस करा. अहो, पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि प्रॉमिस कसं काय देणार? अहो, मी खूप अडचणीत आहे, मला खरंच मदत पाहिजे तुमची. मला प्रॉमिस तर करा. बर, बोला. आधी मला प्रॉमिस करा. बर, प्रॉमिस. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? काय तुमचं डोकं ठीक आहे ना? काही काय विचारताय? आणि यासाठी तुम्ही माझं प्रॉमिस घेतलं? अहो, खरंच सांगतोय मी. माझी आई खूप माझ्या लग्नाच्या मागे लागली आणि मला हवी तशी मुलगी भेटतच नाहीये. म्हणून मी इथे आलो, तुम्हाला पाहिलं आणि ठरलं की लग्न करीन तर तुमच्याशीच. लय डेअरिंग दिसते तुमच्यात. हा, मग मला लग्नाची बेडी घालणारी नाही, जीवनात गोडी आणणारी पाहिजे. आणि ती जर समोर असेल तर डेअरिंग करावीच लागेल ना. एक मिनिट, खूप होतंय हा आता. आणि इतकीच जर डेअरिंग असेल ना तर माझ्या घरी यायचं
आणि माझ्या बाबांना विचारायचं. चल ग मुक्ता. अहो पण लग्न तुमच्याशी करायचंय, बाबांशी नाही. आता ठरलं, लग्न करणार तर तुमच्याशीच. देवाची द्वारी उभा क्षण भरी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, असोनी संसारी जिव्ह वेगू करी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता राहिलं का लक्षात? हो. काय म्हणला होतास? अहो महाराज की तुम्हाला तरी लक्षातच राहत नाही. बहुतेक डोक्यावर रक्तच पोचत नाही. पोहोचलं का रक्त? पोचलं. आता जर परत हसलात ना तर सर्वांना उलट टांगील. इथं काय मायबापच हसू करायला आला का तुम्ही? बस बळ संवेदी जान साही शास्त्री कारण, मंथुनी नवनीता तैसे जी अनंता, एका हरी आत्मा जीव शिव समा. रामकृष्ण हरी महाराज, मला तुमच्या ज्ञानदाबरोबर लग्न करायचं. ज्ञानेश्वर माऊलींच्या बायकोचं नाव काय? नाही माहित. मुक्ताबाईच्या नवऱ्याचं नाव काय? माहित नाही. अरे ज्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या त्याबद्दल जर तुला माहिती नाही तर माहिती कशाबद्दल आहे? बरं हरिपाठ म्हण. हरिपाठ. मुक्ता इकडे. हरिपाठ म्हण. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी एलिया, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ही आमची मुक्ता 6 वर्षाची, तेव्हा संपूर्ण हरिपाठ पाठ आहे. ही आपली संस्कृती आहे. हिला हरिपाठ म्हणताय तू. तुला हरिपाठ माहिती आहे? हरिपाठ म्हणताय तू? मग हरिपाठाची जाणीव नाही माझ्या मुलीची मागणी करायला. मी तुला तुझं नाव पण विचारलं नाही. आधी आपली संस्कृती शिकून ये, मग आपण बोलू. जर मी हरिपाठ पाठ केला तर तुम्ही तुमच्या ज्ञानदाचं लग्न माझ्याशी लावून द्याल. अरे पठ्ठ्या, लोकांचं आयुष्य जातं, आणखी त्यांना हरिपाठ माहित नाही, हरिपाठ पाठ होत नाही. जा आधी हरिपाठ पाठ करू नये, मग बोलू. ठीक आहे महाराज, आपल्याकडे आयुष्य वाया घालवायला वेळ नाहीये. लोकांचं मला माहिती नाही, पण मी हरिपाठ पाठ करणार. लवकरच भेटू. रामकृष्ण हरी महाराज. मारा. ऍक्शन. तुम्हीच मला मदत करू शकता. 2 मिनिटं नीचे मत बैठो. लाइट नहीं आ रही. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, संपलं आता गाणं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.